लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपात मोठे फेरबदल होणार। राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांचा कार्यकाळ संपत असल्याने नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता। देशभरात इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील। देशात आमचंच सरकार येईल, खासदार संजय राऊतांचा दावा। राज्यात महाविकास आघाडीला 35 जागा मिळणार। शिवसेनेच्या जागा कायम राहतील, तर शरद पवार गट आणि काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील, संजय राऊतांचा दावा। वर्षा गायकवाडांच्या विरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार। उज्ज्वल निकमांच्या विरोधात खोटा प्रचार केल्याचा आरोप। वर्षा गायकवाडांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। पुणे अपघात प्रकरणातील अग्रवाल दाम्पत्य विशाल आणि शिवानीला आज कोर्टात हजर करणार। दोघांवरही ब्लड सॅम्पल बदलल्याचा आरोप। मालेगाव हादरलं, माजी नगरसेवकासह त्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला। अज्ञातांकडून तलवारीनं वार, दोघे गंभीर जखमी। लोकसभेच्या निकालाआधीच विजयाची बॅनरबाजी। पुण्यात मुरलीधर मोहोळांच्या विजयाचे बॅनर्स। नाशिकहून गुजरातला जाणारी वाहतूक ठप्प, 4 किलोमीटरपर्यंत रांगा। महामार्गावर दोन्ही बाजूनं कोंडी। मे महिन्याअखेरीस नाथसागरात फक्त 5% उपयुक्त जलसाठा। मराठवाड्यावरील पाणी टंचाईचं संकट गडद। एक्झिट पोलनुसार एनडीएला बहुमताचा आकडा गाठण्यात यश। एनडीएला 355 ते 370 जागा मिळण्याची शक्यता। मात्र अबकी बार 400 पारचं स्वप्न पूर्णच। सर्वेनुसार मोदी इतिहास घडवणार। पंडित नेहरूंनंतर नरेंद्र मोदी करणार पंतप्रधान पदाची हॅट्रिक। भाजपचं महाराष्ट्रातील 45+चं स्वप्न अधुरं। एक्झिट पोलनुसार भाजपला महाराष्ट्रात 20 ते 23 तर एनडीएला जवळपास 35 जागा मिळण्याचा अंदाज। तर पोल ऑफ पोलमध्ये महाराष्ट्राचा संमिश्र कौल। कुठे महायुती तर कुठे महाविकास आघाडीला जास्त जागा। महाराष्ट्राबद्दल उत्सुकता कायम।